आपण बघू बातमी येवला तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत माणुसकीचा ओलावा. बल्हेगाव जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांकडून भाजलेल्या मदतनीस रासनेताईंना मदतीचा हात. शिक्षकी पेशा हा केवळ ज्ञानदानापुरता मर्यादित नसून तो समाजातील दुःख हलके करणारा एक संवेदनशील दुवा आहे. याचा प्रत्यय बल्हेगाव तालुका येवला येथे आला आहे. शाळेतील शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या मदतनीस रासनेताई यांचा पाय अपघाताने भाजल्यामुळे त्या संकटात असताना शाळेतील सर्व शिक्षकांनी एकत्र येत त्यांना आर्थिक आणि भावनिक आधार देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे. मागील आठवड्यात शाळेत पोषण आहार शिजवत असताना रासनेताई यांचा पाय गंभीररित्या भाजला होता. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने उपचाराचा खर्च पेलणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते. त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येवला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ताईंवरील संकटाची माहिती मिळताच बालेगाव शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर आणि त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. केवळ विचारपूस करून न थांबता ताईंच्या हलाखीच्या परिस्थितीचा विचार करून सर्व शिक्षकांनी स्वेच्छेने एकत्र येत त्यांना रोख स्वरूपात आर्थिक मदत सुपूर्द केली. या कार्यासाठी वर्तमान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद भाऊ लोहकरे यांनी देखील मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन केले. त्यांच्या या तत्परतेबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांनी त्यांचे विशेष आभार मानले. या प्रसंगी उपस्थित मान्यवर मदत सुपूर्द करताना आणि विचारपूस करताना खालील शिक्षक व मान्यवर उपस्थित होते. श्री मोरे सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा बालेगाव, श्री वसंत निघूट मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा वडगाव, श्रीमती विजया पाटील, श्रीमती ज्योती निघूट, श्री कानडी सर, श्री प्रदीप चव्हाण, थविल सर उपस्थित होते. रासनेताई आमच्या शालेय कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्यावर ओढवलेल्या संकट काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्यच होते. त्यांच्या आरोग्यात लवकर सुधारणा व्हावी हीच आमची सदिच्छा. शिक्षकवृंद बल्हेगाव. शिक्षकांच्या या संवेदनशील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून शिक्षक हा समाजाचा खरा मार्गदर्शक असतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आमच्या बल्हेगाव शाळेच्या पोषण आहार शिजवणाऱ्या उमाताई रासने यांचे एक साधारण 4-5 दिवसापूर्वी त्यांच्या पायावर गरम वरण पडल्यामुळे पाय त्यांचा भाजलेला होता. या ठिकाणी वर्तमान संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व शिक्षक या ठिकाणी आज आलो. त्यांची विचारपूस सतत चालूच आहे, परंतु एक मदतीच्या स्वरूपात आज एक छोटीशी मदत आम्ही या ठिकाणी या सर्व शिक्षकांनी केलेली आहे. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान मोरे सर यांच्या सहकार्याने आणि मदतीने आणखी मदत या ठिकाणी पोहोचली केलेली आहे. मी या ठिकाणी ताईंना लवकरच बरं हो आणि पुन्हा एकदा त्या मुलांमध्ये, कारण मुलं सतत त्यांच्या आठवण काढत असतात, तर त्या निमित्ताने त्या लवकर बरं होऊन पुन्हा एकदा आमच्या शाळेत कमी असते का जास्त भात शिजवण्यासाठी उपस्थित होण्यासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की ताई आमच्या लवकर बऱ्या हो. त्याचप्रमाणे वर्तमान संघटनेला खऱ्या अर्थानं या ठिकाणी शाबासकी देतो की यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या मदतीचं हो या ठिकाणी ताईंना मिळाला आणि आज त्या 4-5 दिवसापेक्षा आज निश्चित त्यांच्यात बदल झालेला आहे. धन्यवाद.